मी डॉक्टर नितीन पाटील पाचोरा येथे प्रॅक्टिस करतो मागच्या 20 वर्षापासून. माझा टॉपिक आहे हायटस हर्निया आणि हार्टबर्न यांच्यातील संबंधांचा अभ्यास. हायटस हर्निया तेव्हा होतो जेव्हा पोटाचा एक भाग डायफ्रामच्या एक छिद्रातून छातीमध्ये पुढे जातो. डायफ्राम म्हणजे ती मांसपेशी जी छाती आणि पोट यांना वेगळा करते. हायटस हर्नियाचा नेमका कारण माहित नाही, परंतु ते वाढत्या वयामुळे किंवा पोटावरच्या दाबामुळे दुर्बल झालेल्या डायफ्राममुळे होऊ शकते. नवजात बालकांमध्ये जर पोट किंवा डायफ्राम योग्यरित्या तयार झालं नाही तर हायटस हर्निया होऊ शकतो. बालकांमध्ये हायटस हर्निया जन्मजात असतो आणि यामुळे प्राय आम्लवर्णाची समस्या येते. हायटस हर्निया स्वतः सामान्यतः कोणतेही लक्षणे निर्माण करत नाही, परंतु ते गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स रोग म्हणजेच GERD गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज यासाठी कारणीभूत ठरू शकते. जिथे पोटाचे आम्ल इसोफॅगस मध्ये वर येते, यामुळे हार्टबर्न, छातीत वेदना, तोंडात आम्लाचं चव आणि गिळण्यास अडचण येऊ शकते. हायटस हर्निया सामान्य आहे, विशेषतः 50 वर्षांपेक्षा वयस्कर लोकांमध्ये. वयोमानाने स्थूलता आणि धूम्रपानामुळे याचा धोका वाढतो. गर्भवती महिलांमध्येही याची प्रवृत्ती असते. हायटस हर्नियाचे विविध प्रकार आहेत. स्लाइडिंग हायटस हर्निया हा सर्वात सामान्य प्रकार आहे, जिथे हर्निया छातीमध्ये आत आणि बाहेर जातो. दुसरा एक प्रकार म्हणजे पॅराइसोफेजियल हायटस हर्निया, जो कमी सामान्य आहे, जिथे पोटाचा एक भाग इसोफॅगसच्या बाजूला बाहेर येतो. जर तुमच्या डॉक्टरांना हायटस हर्निया असेल असे शंका असेल तर ते निदानासाठी बेरियम स्वालो एक्स-रे सारखी काही चाचण्या करतात. उपचार सामान्यतः GERDच्या लक्षणे कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतो. तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला पोटाचे आम्ल कमी करण्यासाठीची औषधे द्यावे लागतील आणि तुम्हाला जीवनशैलीत काही बदल सुचवावे लागतील, जसे की छोटे छोटे जेवण करणे, खाण्यानंतर झोपणे टाळणे, वजन कमी करणे आणि धूम्रपान थांबवणे आणि तुमच्या पलंगाचे डोक्याकडील टोक उंच करणे. गंभीर प्रकरणे किंवा इतर उपचार अयशस्वी झाल्यावरच शस्त्रक्रिया आवश्यक असते. पॅराइसोफेजियल हर्नियाच्या गंभीर परिणाम व जटिलता टाळण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते. हायटस हर्नियाचे उपचार करण्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया फंडोप्लिकेशन म्हणून ओळखली जाते. हे सामान्य अॅनेस्थेशिया खाली केले जाते. तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला शस्त्रक्रियेपूर्वी काही औषधे थांबवण्याची सूचना देऊ शकतात आणि शस्त्रक्रियेच्या आधीच्या रात्री तुम्हाला मध्यरात्रीपासून काहीही खाणे पिणे टाळावे लागेल. खुल्या शस्त्रक्रियेत शस्त्रक्रिया करता तुमच्या पोटात मोठा कट करतो, तर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेत छोटे कट करून कॅमेरा आणि साधने वापरली जातात. आजकाल डॉक्टर एक नवीन पद्धत वापरतात, जिथे कॅमेरा तोंडाद्वारे पोटात प्रवेश करतो. तुमच्या डॉक्टरांनी हर्निया बंद करण्यासाठी, डायफ्राम मजबूत करण्यासाठी आणि पोटाच्या वरच्या भागाला इसोफॅगसच्या सभोवती गुंडाळून आम्ल परत येऊ नये यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. तुमच्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेसोबत संबंधित धोके समजावून सांगितले पाहिजेत, जसे की रक्तस्राव, संसर्ग, सूज किंवा गिळण्यास त्रास. खुल्या शस्त्रक्रियेसाठी तुम्हाला 4 ते 6 दिवस रुग्णालयात राहावे लागेल किंवा लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेसाठी 1 ते 3 दिवस रुग्णालयात राहावे लागेल. तुमची प्रकृती पूर्ववत होण्यासाठी 2 ते 6 आठवडे लागतील. ही शस्त्रक्रिया सामान्यतः प्रभावी असते आणि हायटस हर्नियाच्या बहुतेक लक्षणे कमी करते. तथापि हार्टबर्न परत होऊ शकतो आणि तुम्हाला अतिरिक्त उपचारांची आवश्यकता असू शकते. जर तुम्ही धोका करणाऱ्या घटकांचे व्यवस्थापन केले आणि एक आरोग्यपूर्ण वजन राखले तर तुम्ही हायटस हर्निया टाळू शकता. या आपण हायटस हर्निया टाळण्यासाठी काही 3 ते 4 गोष्टी अजून करू शकतो. रोज 30 ते 40 मिनिटे फिरणे, जेवणानंतर शतपावली म्हणजे 5 ते 7 मिनिटे फिरणे व जेवण व झोप यामधील कमीत कमी अंतर 1.5 ते 2 तास हवं. धन्यवाद.